तुम्हाला एक टॅरो रीडर बनायचं आहे, बट 78 कार्ड्स लक्षात कसं ठेवायचं याचं टेन्शन येतंय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं टॅरो रीडर बनण्यास 78 कार्ड्स वर्ड टू वर्ड पाठ करणं गरज नाहीये. बहुतेक बिगनर्स काय करतात, प्रत्येक कार्डचा मिनिंग पाठ करतात. लव्ह मध्ये काय मिनिंग, करिअर मध्ये काय मिनिंग आणि एस अँड नो चा काय मिनिंग, आणि मग रिडिंग करताना कन्फ्युजन सुरू. कारण टॅरो रिडिंग हे फक्त मेमोरायझेशन नाही आहे. टॅरो म्हणजे कार्डची एनर्जी समजून घेणं आणि ती एनर्जी तुमच्या क्वेश्चन सोबत कनेक्ट करणं. उदाहरण घेऊया एम्प्रेसचं. तुम्ही हे पाठ नका करू की अबंडन्स, फर्टिलिटी ची कोर एनर्जी समजा, ग्रोथ, अबंडन्स, क्रिएटिव्हिटी, नर्चरिंग. आता जर क्वेश्चन असेल माझ्या करिअर बद्दल काय मेसेज आहे, तर तुम्ही विचार कराल की या सिच्युएशन मध्ये ग्रोथ कुठून येऊ शकते. बस इथूनच तुमची ऍक्च्युअल टॅरो इंटरप्रिटेशन सुरू होते. म्हणून जर तुम्ही टॅरो शिकत असाल आणि तुम्हाला वाटत असेल मला सगळे कार्ड्स लक्षात राहत नाही आणि मी चांगला टॅरो रीडर बनू शकणार नाही, तर असं अजिबात नाही. तुम्हाला गरज आहे एक सिंपल रोडमॅपची, प्रॅक्टिसची, गायडन्सची. तर हाच रोडमॅप मी माझ्या अपकमिंग मास्टर क्लासमध्ये घेऊन येत आहे, द टॅरो रीडर रोडमॅप. एक बिगिनर पासून तर कॉन्फिडंट टॅरो रीडर होण्यासाठी. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मला कमेंट करा रोडमॅप, मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवते.